अंबरनाथ पश्चिम के न्यू बालाजी नगर में स्थित सर्व मित्र मंडल की ओर से शैक्षणिक सामग्री वितरण कार्यक्रम का आयोजन। गुरुवार सुबह 11 बजे सर्व मित्र मंडल की ओर से न्यू बालाजी नगर में स्थित यावे श्यामा हॉस्टल में OLM स्कूल के विद्यार्थियों को शैक्षणिक सामग्री वितरण किया गया। कार्यक्रम की मुख्य अतिथि कल्याण डोंबिवली महानगर पालिका की डॉक्टर संगीता गणवीर के हाथों नर्सरी और KG के विद्यार्थियों को शैक्षणिक सामग्री वितरण किया गया। इस अवसर पर डॉक्टर संगीता गणवीर ने आए हुए सभी पालकों को शिक्षा का महत्व बहुत ही अच्छे तरीके से समझाया। इस शैक्षणिक सामग्री वितरण कार्यक्रम में सर्व मित्र मंडल के अध्यक्ष श्री यूनुस भाई शेख, मंडल के सेक्रेटरी बाबू नायर के अलावा मंडल के सभी सदस्य उपस्थित थे और सभी ने काफी कड़ी मेहनत कर इस कार्यक्रम को सफल बनाया। आज सर्व मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे पुस्तकांचे वाटप करण्यात आलेले आहे आणि ही खूप मोठी चांगली कामगिरी केलेली आहे। अशीच कामगिरी अगर समाजात यांनी केली तर कुठलेही मूल शिक्षेपासून वंचित राहणार नाही। हे असं खूप सराहनीय काम आहे आणि हे असंच समाजात सगळ्यांनी करत राहायला पाहिजे। कुठलेही मूल त्यामुळे शिक्षा ही सर्वात महत्त्वाचे स्थान दिलेले आहे आणि त्यांनी हे नुसतं किताबच वाटायचं काम नाही, तर हे शिक्षेला एक प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी धन्यवाद। टाळ्या। माझं नाव आहे डॉक्टर संगीता गणवीर आणि मी कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये कामाला आहे आणि मी अशा डिसेबल विद्यार्थ्यांना, जे डिसेबल चाइल्ड आहेत, त्यांना फिजिओथेरपी देण्याचे काम करत आहे आणि ते मुलं डिसेबल न म्हणता दिव्यांग असा हा शब्द वापरलेला आहे आणि त्यांना पण समाजात नॉर्मल मुलांसोबत शिक्षण घेता आलं पाहिजे आणि समोर जाता आलं पाहिजे। त्यांच्या पुढील भविष्यासाठी ते इंडिपेंडेंट लाईफ जगले पाहिजे, ह्यासाठी आम्ही पण काम करत असतो। तर खूप छान आहे। सगळ्यांनी असं युनुस भाई सर आणि हनुमंत कोडी सर, बाबू नायर सर आणि संभाजी पांडे सर आणि राहुल साळवे सर, हे सगळे लोक खूप छान असं काम करत आहेत समाजामध्ये आणि यांनी असंच काम करत राहिलं पाहिजे। थँक्यू। मी युनुस भाई शेख, अंबरनाथ सर्व मित्र मंडळ अध्यक्ष। मी आज सांगू इच्छितो का मला फार आनंद झालेला आहे। आम्ही या लहान मुलासाठी काही ना काही करतोय आणि दरवर्षी प्रत्येक वेळेस आम्ही सहकार्य करत राहतो। आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी फार मोठा उत्सव मनवतो आणि आमचं कर्तव्य फक्त लोकांना मदत करायची। आज कोणाच्या गरीबाला यांना काही अडचण आली, आम्ही सर्व मित्र मंडळाचे परिवार सर्व तिथे उभे असतो आणि आज आम्ही पोरांना शाळेचे खास पुस्तकं वगैरे साहित्य वाटप केलेलं आहे। त्याच्याबद्दल आमचं मित्र मंडळ सर्व हजर आहे आणि त्यांनी सर्व काम केलं। सर्व मित्र मंडळांना धन्यवाद देते की त्यांचे सर्व सदस्य आमच्या शाळेच्या मुलांकरिता एक छोटासा गिफ्ट घेऊन आलेत, जे त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलंय, म्हणून मी त्यांना त्यांचे धन्यवाद करते। तसंच मॅडम गणवीर यांचं मी धन्यवाद देते की त्यांनी मुलांच्या गरजा जाणून या शैक्षणिक वस्तूंचे त्यांनी वाटप केलंय आणि आम्ही पुढे पण त्यांना असंच प्रोत्साहन देऊ आणि हे जे मित्रमंडळ आहे हे सदोदित आमच्या बरोबर आहे, म्हणून त्यांना धन्यवाद देत। आमची शाळा जरी छोटी आहे तरी आम्ही एक मुलांचा पाया पक्का करण्याचा, इथे मजबूत करण्यासाठी शाळा उभी केली आहे। आम्ही इतर शाळांसाठी डोनेशन्स वगैरे घेत नाही, पण आम्ही कमीत कमी वेळात मुलांना जास्तीत जास्त उत्तम शिक्षण कसं देता येईल, आमच्या इथे सर्व काही सुविधा आहे। ई लर्निंग द्वारे आम्ही शिकवतो। आमच्याकडे प्रशिक्षित शिक्षक आहेत, ट्रेनर्स आहेत आणि हा सगळा प्रोजेक्ट चालवताना हे सर्व मित्र मंडळ आमचंही सहाय्यता करतायत। या ज्या एरियामध्ये आम्हाला जी काही सोय लागते त्यांच्या सहाय्यताने मदतीने होते, म्हणून मी सर्वांचं धन्यवाद करते। सर्व मित्र मंडळ यांचे मी आभार मानतो की या मित्रमंडळाचे अध्यक्ष युनुस शेख भाई यांनी आमच्यासोबत चर्चा केली आणि त्यांचा हा प्रोग्राम त्यांनी ठरवला होता आणि खरोखर मी या शाळेचा ऍडमिनिस्ट्रेशनचा
काम करत असताना त्यांनी माझ्यासोबत या चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना या कार्यासाठी सहभागिता आम्ही त्यांच्यासोबत दिलेली आहे. आणि खरोखर वॉर्ड क्रमांक 4 मध्ये यांचं जे काम आहे ते खूप सुंदररित्या ते काम करत आहे. आणि हर एक एरियामध्ये आणि हर एक लोकांसोबत ते प्रत्येक असलेल्या परिस्थितीमध्ये, या प्रत्येक विपत्ती संकटामध्ये हे मित्रमंडळ उभं राहतं. म्हणून या मित्रमंडळाचे आभार, त्यांच्या पूर्ण मित्रमंडळाचं, पूर्ण सदस्य टीमचं मी आभार मानतो आणि खरोखर धन्यवाद देतो की या समयी त्यांनी आमच्या स्कूलला येऊन त्यांनी जे काही वाटप केलेले आहे वह्या पुस्तकांचं, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि खरोखर असंच या मित्रमंडळासोबत आम्ही जोडलेलो राहणार आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही काम करणार आहोत.